दर्यापूर शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी भर दिवसा घडलेल्या माहेरे ज्वेलर्स दरोडा प्रकरणात दर्यापूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून या प्रकरणातील एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलाय। या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक कॉलनी परिसरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या माहेरे ज्वेलर्स या दुकानावर 5 अज्ञात दरोडेखोरांनी तोंडाला पांढरा रुमाल बांधून चोरी केली होती। दरोड्या दरम्यान दुकानाच्या मालकाला बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर हात साफ करण्यात आला। घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले, त्यामध्ये 5 जणांनी नियोजनपूर्वक हा दरोडा टाकल्याचं स्पष्ट झालं। दर्यापूर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून विशेष पथके तयार केली होती। मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या कसून तपासानंतर पोलिसांनी शुभम संतोष चांदूरकर याला अटक केली आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून या दरोड्यातील इतर साथीदारांचा शोध वेगाने सुरू आहे। या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी दर्यापूर पोलिसांनी विविध ठिकाणी पथके रवाना केली असून उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं असलं तरी उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून दरोड्यातील मुद्देमाल जप्त करण्याची मागणी केली आहे। दर्यापूर पोलिसांचा तपास आता अधिक तीव्र झाला असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।